भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय येतो नियानुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा होई बळकट माझ्या मनारे तू धीट येतो नियानुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येतो नियानुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा मुक्ताबाईन त्रिभुवन पावन मुक्ताबाईन त्रिभुवन विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापीश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत गोवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा आगा ज्ञान देवा आगा ज्ञान देवा परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागा गण
पुरा इति महाद्वारा हरी भेटी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय इथून अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला जीवनाचा भाग्योदय सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठला संकल्पित वेळेत या खाऊ बसा ना चालले मी. आपल्या या छोट्याशा गावाने केलेला हा खूप मोठा सोहळा आहे. बराडखेडा नावाच्या गावात गेली 2 वर्ष मी सेवा केली. यंदाचंही 3रं वर्ष. 3 वर्ष मला या उत्सवामध्ये सद्गुरु दीनानाथ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सेवा करण्याचं भाग्य मिळतंय. मी मला स्वतःला भाग्यवान समजतो, पुण्यवान समजतो. साधूच्या पुण्यतिथीतला सोहळा आहे. संतांच्या पुण्यतिथीचे सोहळे एक जरी पुण्यतिथीचं कीर्तन करता आलं, समाधी सोहळ्याचं कीर्तन करता आलं तरी नामदेवराय असं म्हणतात, जो कोणी बैसेन समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची. हे एक पुण्यतिथीतलं कीर्तन ऐकायचं, एक समाधी सोहळ्यातलं कीर्तन ऐकायचं. त्या कीर्तनाचं काय फळ? तया प्रदक्षिणा पृथ्वीची. पृथ्वीची परिक्रमा केल्यानं जे पुण्य मिळतं ते तुम्हाला संतांच्या समाधी सोहळ्याची पुण्यतिथीची कीर्तन श्रवण करून मिळतं. इतकी मोठी उपलब्धी वारकरी संप्रदायामध्ये संतांना दिलेली आहे. का? कारण तेही प्राणा परोते, ते जीवापेक्षाही जास्त परमात्म्याला आवडतात. त्यांचं वर्णन करणारे आवडतात म्हणून परमात्मा हे फळ पदरात घालतो. आज स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु दीनानाथ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण समस्त भाविक उपस्थित आहोत. आपल्या उपस्थितांच्या चरणी प्रणाम करतो. इथं रामकथा चाललेली. हरिभक्त पारायण नाना महाराज सिंगारे महाराजांच्या मुखातून आपण गोड कथा श्रवण करत आहात. दुपारी गाथा भजन आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे. वा, एकदम भरगच्च कार्यक्रम आहे भरलेला. हरिभक्त पारायण नारायण महाराज भालेकर ज्ञानेश्वरी पारायणाच्या व्यासपीठावरती आहेत. मी उपस्थितांना सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आजच्या कीर्तनाचे मानकरी श्री भाऊसाहेब एकनाथराव घुगे, सन्माननीय ते जिल्हाध्यक्ष, एका शिवसेना नावाच्या पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून इथं काम करत आहे. सीए म्हणून जे या परिसरामध्ये उत्तम काम करत आहे अशा आदरणीय श्री अमोलजी अग्रवाल, श्री भाऊसाहेबजी घुगे आणि अमोलजी अग्रवाल या दोघांनाही मनापासून वंदन करतो. भजन साथीला उपस्थित असलेले श्रद्धेय सगळीच महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्त पारायण गोड ज्यांच्याकडून कीर्तनाचा श्री गणेशा झाला अशा आदरणीय तुळशीरामजी महाराज दाभाडे गुरुजी, गोड ज्यांची कीर्तनाची आरंभी चाल झाली अशा आदरणीय हरिभक्त पारायण संतोषजी महाराज वाघ. नुकतेच ते आता एका मोठ्या संकटातून बाहेर आलेले आहेत आणि आज त्यांची मला भेट होते. मला मनापासून आनंद वाटला. हरिभक्त पारायण श्रद्धेय हरिभक्त पारायण भगवानजी महाराज गाडेकर, हरिभक्त पारायण श्रद्धेय कृष्णाजी महाराज मोरे, माझे दोघी बांधव या परिसरातलं मृदंग वादक घडवण्याचं उद्याचं भविष्य इथे कीर्तनाला उपस्थित आहे. डाव्या हाताला हरिभक्त पारायण माऊली महाराज भांबरगे, उजव्या हाताला ज्यांची गुरुकुल संस्था या परिसरामध्ये आहे अशा आदरणीय हरिभक्त पारायण उमेशजी महाराज ठोंबरे, विनेकरी दीपकजी महाराज, या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद प्रणाम व्यक्त करतो. हे सगळं ज्यांनी जुळवून आणलं अशा आदरणीय आपल्या गावाचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव, आदरणीय माझे चांगले अनेक वर्षाचे मित्र हरिभक्त पारायण बळीरामजी महाराज ढाकणे, मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि संकल्पित वेळी ती सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या संख्येनं बाहेरगावची मंडळी आहे, काही नावं माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे, पण आपणा सर्वांच्या प्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद प्रणाम व्यक्त करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. तसा पर्वकाळ पाहला तर दिवाळीचा आहे की नाही? दिवाळीचा सण काल आपण भाऊबीज उरकून, पण तरी दिवाळीच्या उत्सवात
खरी दिवाळी कुठं साजरी होत असेल तर मला असं वाटतं ती बराडखेड्याला साजरी होते. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. हा दिवाळीचा सण आहे. सण दिवाळीचा आला नामा राऊळासी गेला. ज्या आनंदामध्ये ज्याला परमात्म्याची आठवण येते तो आपला सण आहे, तो आपला उत्सव आहे. सुखामध्ये दुःखामध्ये परमात्म्याचं स्मरण करणारी आपली परंपरा आहे. त्यामुळे आनंद आहे. दिवाळी सारख्या पर्व काळात तुम्ही उत्सवात आहात. नाही तर लोकांचं प्रेम बागडी आहे. दुःख आलं की माणसाला देव आठवत. आपण सगळे नाटकी माणसं आहे महाराज. तुम्ही आपल्याहून पहा, दुःख आलं ना देव देव करतो माणूस, सुखात त्याचं स्मरण होत नाही. आपलं प्रेम नाटकातलं आहे. म्हणजे नवीन सून नांदायला आली की सासू तिचा इतका चांगला परिचय करून देते असं वाटते या दोघीचं नातं जर इतकं चांगलं आहे तर हे 5 वर्षापुढे बिघडतं कसं काय. या अख्ख्या गावात देते ओळख करून. मालती नावाची पोरगी नांदायला आली, सासू म्हणे बाई चाल तुला ओळख करून देतो, अख्ख्या गावात आपली लय सोयरी आहे. बर पण ती म्हणे मी कालच आली, माझ्या सगळ्या साड्या माझ्या माहेरी आहे, तुमचा एखादा शालू द्याला मला. सासूचा शालू घेतला आणि मालतीनं घातला. आता मालती नाव तिचं दुसऱ्या घरी गेले ओळख करून द्यायला. त्या घरात गेल्यावर खुर्ची टाकली सासू करता आणि घरमालकीन म्हणे आत्या बसा. ती म्हणे मी नाही, आमची मालू बसणार आहे. अरे बापरे, ते घर आश्चर्यचकित झालं. सासू म्हणे सोन्याला बसवते, काय प्रेम आहे सोन्यावर. मालू बसली बा खुर्चीवर, सासू उभी. दुसरं घर आलं, दिली ओळख करून. त्या म्हटलं बसा खुर्चीवर. त्या म्हटलं मी नाही, आमची मालू बसणार. अरे बापरे, तिसरं घर आलं तरी ही म्हणे मी नाही, मालूच बसणार आहे. चौथ्या घरी एक बाई म्हणे तुझं लयच प्रेम आहे ग मालूवर. ती म्हणे माझ्या मालूवर नाही, माझ्या शालूवर प्रेम. तिच्या अंगावर माझ्या शालूवर. ती जर तिचे शालू असला पाहिजे ना, तो व्यवस्थित राहिला पाहिजे ना. आपलं प्रेम म्हणजे बागडी नाटकातलं. आपल्या प्रेमाची भूमिका बदलत असते महाराज. ज्यांच्या प्रेमाची भूमिका बदलत नाही त्यांना संत म्हणतात. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. कधीच प्रेमाची व्याख्या बदलत नाही. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. कुठलाही प्रसंग आयुष्यातला असू द्या, कुठलेही चढ उतार आयुष्यातले असू द्या, संघर्षानं भरलेलं मनुष्याचं जीवन आहे. जिथं आहो तिथं मनुष्यानं परमात्म्याचं स्मरण करून आपला दिवस पुढे नेणं हे मानवी जीवनाचं कर्तव्य आहे. पण आपण सहसा त्या दिशेला जात नाही. पण ना पुण्यवान नशीबवान लोक आहात तुम्ही ग्रामस्थ मंडळी इथली बराडखेड्याची, की इतके अनेक वर्ष झाले आपण हा उत्सव या पर्व काळात साजरा करतात, दिवाळी साजरा करतात. इथल्या लेकींना कीर्तन ऐकायला मिळतं, इथल्या सुनांना कीर्तन ऐकायला मिळतं. मला नाही वाटत जिचा जीव खरंच देवाचा आहे, परमात्म्यात आहे, संतात आहे, ती हा उत्सव झाल्याशिवाय एक बराडखेडा सोडत असेल. ती म्हणाला आपली भाऊबीज सप्ताह झाल्या, ज्या गेल्या त्यांनी पुढच्या वर्षी ध्यानात ठेवा जरा. पण शक्यतो गेल्याच नसतील असं तरी वाटतंय, है की नाही. आनंद आहे. तुम्हा सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद प्रणाम व्यक्त करतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या द्वारा आयुष्यातला भाग्योदय सांगताय. खरं भाग्य कोणतं, तसं भाग्याच्या आधारावरच आपण सगळे जण चालतो. भाग्य, प्रारब्ध, संचित हे पाठ झालेले शब्द माणसाला. ज्याला काही माहिती नाही त्यालाही भाग्य माहिती. फक्त त्याच्या दृष्टिकोनातलं भाग्य वेगळं आणि तुकोबाराने अपेक्षित असलेलं भाग्य. एक लौकिक भाग्य आणि एक अलौकिक भाग्य, एक व्यावहारिक भाग्य, एक पारमार्थिक भाग्य. तुकोबाराने जे अपेक्षित आहे ते पारमार्थिक भाग्य आहे आणि तुम्ही आपण ज्या दिशेनं प्रवास करतोय ते व्यावहारिक भाग्य आहे. तसं तर भाग्योदय व्यवहारातला म्हणा किंवा परमार्थातला म्हणा, पुण्याचा संचयच लागतो महाराज. भाग्योदय तुकोबारांनी परमार्थातला सांगितलं, संत संत मिळवायला पुण्यच लागतं. भाग्य तरी नव्हे भाग्याची व्याख्या तुकोबारांनी सांगितली. तुम्ही मी ज्याला भाग्य म्हणतो ते
भाग्य तुकोबारांना अपेक्षित नाही. धन, पुत्र, दारा याला भाग्य तुकोबाराय म्हणत नाही. पण जे तुकोबारांना अपेक्षित भाग्य आहे ते मिळवायला पुण्यच लागतं. आणि ज्याला तुम्ही मी भाग्य म्हणतो हे मिळवायला पुण्यच लागतं. मग उदय व्हावाच लागतो. कधी कधी सगळ्यांचं ते होत नाही. प्रतिकूल परिस्थिती सुद्धा अनुकूल व्हावी असं वाटत असेल तर भाग्यानं साथच द्यावी लागते. म्हणून माणसं भाग्यरेषा पाहून घेतात. याला हात दाखव, त्याला हात दाखव. त्या भाग्यरेषा पाहणाऱ्यांमध्ये बरेच प्रकार आहे. ते पोपटावाले भाग्य सांगणारी वेगळी, दारी फिरून भाग्य सांगणारी वेगळी, स्वतः अपॉइंटमेंट घेऊन वेळ घेऊन भाग्य पाहणारी वेगळी. भाग्याचे लई प्रकार आहे महाराज. एखादा त्या पोपटावाल्यालाच हात दाखवायचं ठरवलं पण त्याच्या हातावर काहीच निघत नव्हतं. त्याचा विश्वास बसला नाही. त्यांना अख्ख्या दूर त्या पोपटावाल्याचा प्रचार केला. हे काही खरं नाही म्हणजे. पोपटावाल्याला गिऱ्हाईकच सापडत नव्हतं. शेवटी पोपटाच्या मालकानंच पोपटाला सांगितलं, राघो आज तू मेरी नाम की चिठ्ठी निकाल प्यारे, गिऱ्हाईक क्यों नहीं मिला. त्यानं चिठ्ठी काढली आणि त्यात लिहिलं होतं, कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर दे. कधी कसं साथ दिलो आपल्याला. व्यवहारातलं भाग्य ही जेव्हा अनुकूलता जीवनात निर्माण करायची असेल तेव्हा पाठबळ मागत असत. खरं सांगतो तुम्हाला, एकदा भाग्य अनुकूल झालं माणसाला, कधी ते सहकार्य करून माणसाला कुठल्या कुठे निवड ठेवली सांगता येत नाही. फकीर होते माणसं अमीर झाले, अमीर होते माणसं रोडवर आले. भाग्यच आहे ना ते. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. भाग्योदय कशाला म्हणतात? ज्याचा साधला त्याच्या जीवनात क्रांतीच झाली. ते म्हणजे फार जवळचे मित्र दोघं, खूप जीवलग मित्र. त्यातला एक ज्योतिषी होता. 12-12:30 पासून दुपारपासून 2-3 तास गप्पा मारल्याशिवाय दोघांचाही दिवस जात नाही. इतके जीवाचे मित्र. एक ज्योतिषी आणि एक बिचारा कष्ट करणारा, त्याचा व्यापार करणारा. अनेक वर्ष त्यांची मैत्री टिकून होती. शेवटी एक दिवस तो मित्र त्या ज्योतिषाला म्हणतो, का रे इतक्या लोकांचं भाग्योदय करून दिला, माझं कधी पाहत काहीतरी पहा. मी कधी म्हटलं नाही गड्या, आपल्या मैत्रीत काही तो विषय आला नाही, पण कधीतरी पहा जरा, मलाही फार कष्टाचे दिवस आहे. तो म्हणजे जाऊ दे, आज बघू बरं, तुझा हात दाखव बरं. तो म्हणे, श्याम दिवस तुझा आहे गड्या आजचा, तू आज काय करायचं ते करून घे, आजचा दिवस तुझा आहे. काय बोलतोय? खरं सांगतो तुला, तू चांगला वागला तरी दिवस तुझा आहे आणि तू वाईट वागला तरी दिवस तुझा आहे. वाईट म्हणजे समाजाच्या नजरेत जे चुकीचं आहे तसं जरी वागला तरी तुझं भाग्य तुला सहकार्य करणार आहे. आज तुझा भाग्योदय कोणीही थांबवू शकणार नाही. असं तो म्हणे, चांगलं वागून तो भाग्य कोणालाही सहकार्य करेल, वाईटच वागून पाहू बरं भाग्य सहकार्य करते का. त्या नगरीच्या राजाकडे तू गेला. राजा बसलेला, मंत्रिमंडळ बसलेलं, भर सभेत गेला. न थांबता धनादन धनादन वाजणार त्याची चाल. राजाजवळ गेला, सिंहासनाजवळ गेला, 2 पायऱ्या सिंहासनाच्या वरती चढवल्या. राजाची कॉलर धरली आणि जो थोबाडीत मारली राजाच्या. एक मारता बरोबर राजा सिंहासनावर खाली 20 फूट. कोणी तलवार काढ, कोणी बल्लम काढ. ती म्हटली, मेला गाड्या आता. राजाला मारला. अख्ख्या राजवाड्यात आवाज घुमत होता तो, सामकन. पण ते म्हटले, त्याला मारू नका. अरे राजा 20 फूट पुढे गेला, त्याला आणा अगोदर. राजा उचलून आणला, सिंहासनावर बसवला. राजेच दंड देतील म्हणे त्याला. एक जण म्हणे, अरे राजाच्या डोक्यात मुकुट घाला. तो मुकुटायला गेलेला, त्यानं मुकुट उचलणार तेवढ्यात आवाज दिला, त्याला मारू नका. अरे त्यानं उपकार केले आपल्यावर. त्या मुकुटामधून एक विषारी आकारानं छोटा पण प्रचंड विषारी साप दडलेला. तो साप बाहेर निघाला. अरे म्हणे, हा विद्वान आहे, यानं राजा वाचवला. त्यानं जर राजाच्या थोबाडीत मारली नसती तर आपला राजा गेलतास. तो मुकुट राजाला घातला. काय द्यायचं त्याला? राजा म्हणे, माझा जीव वाचवला, 1 लाख सोन्याच्या मोहरा. किती वाढू की राहू देऊ? 1 लाख बी काय थोड्या झाल्या हो. 1 लाख सोन्याच्या मोहरा.
1 लाख. तो म्हणजे कमाल झाली गड्या, यानं तो बरोबर सांगितलं आपल्याला. तो घरी आला म्हणे, पा खरं झालं गड्या, तुला सांगितलं भाग्योदय. 1 लाख सोन्याच्या मोहरा. अरे ऐकल्या नव्हत्या कधी. तो मित्र म्हणे, भाऊ अजून बी दिवस संपला नाही. तू पाय काय करणार तुला, आज दिवस तुझा आहे अजून बी. हो माघार घेऊ नको. आजच होती का माघार. आजचा दिवस तुझा आहे. तो म्हणे, जर राजा 1 लाख सोन्याच्या मोहरा देतो, तो राणीकडे गेला. ती आंघोळ करायला गेली, तिच्या तास्या उभ्या. राणी कुठे. त्या स्नानाला गेलेल्या. बोलवा बाहेर. तुम्हाला काही बुद्धी आहे का. अरे स्त्री स्नानाला गेली आणि बोलावा बाहेर. त्यानं त्या ताशांना बाजूला केलं महाराज. स्नान करणाऱ्या राजाच्या पत्नीला हातानं बाहेर ओढलं. किती वाईट कृत्य आहे. तिला बाहेर ओढता बरोबर त्या बाथरूमचं छत खाली येऊन पडलं. त्या ताशा म्हणत, माय कृपाच केली यानं तर राजा बी वाचवला, राणी वाचवली. पुन्हा दरबारात 1 लाख सोन्याचे मोहर. तो म्हणे, बडा बरोबर चालला आपलंय. 2 लाख सोन्याच्या मोहरा घेऊन घरी आला. आणि त्या 2 लाख सोन्याच्या मोहरातल्या 5 मोहरा त्या ज्योतिषाला दिल्या. कोणाला. त्याच्या मित्राला. आणि त्याने एक सुंदर प्रश्न विचारला, मला 2 लाख सोन्याच्या मोहरा भेटल्या रे, विना कष्टाच्या भेटल्या, काहीच कष्ट केले नाही या 2 लाख सोन्याच्या मोहरा मिळवण्याकरता. वास्तविक या 2 लाख सोन्याच्या मोहरा तुझ्याच सांगण्यावरून मला मिळाल्या. पण 2 लाख सोन्याच्या मोहरा भेटूनही मला तुला केवळ 5च मोहरा द्याव्या वाटतात, याचं कारण काय. त्यानं दिलेलं उत्तर आहे, तुझं भाग्य 2 लाख मोहराचं आहे आणि माझं भाग्य 5 मोहराचं आहे. मित्रा, तो मोहरांचा नाही, भाग्याचा विषय. जेव्हा भाग्य उदयाला येतं तेव्हा ती आवरता येत नाही, इतक्या ताकदीनं हत्तीच्या पावलानं चालत येते. आणि जेव्हा ते प्रतिकूल होतं, कोण्या मार्गाने निघून जातं कळत सुद्धा नाही. इतका चमत्कार जर व्यावहारिक भाग्यात असेल तर पारमार्थिक भाग्य सहज मानता कसं. विठ्ठल तसं जीवन व्यावहारिक भाग्यानं शोभूनच दिसतं आणि पारमार्थिक भाग्यानं शोभूनच दिसतं. म्हटलंय ना महाराजांनी, अन्न मान धन येतो. प्रारब्धानं साथ दिली, अन्न चांगलं असलं, धन चांगलं असलं, मान चांगला असला की जगायचा आनंद वेगळा असतो. हा तुम्ही ज्या माणसाकडे धन आहे, लोक त्याला सल्ला विचारतात, भली तो बेअक्कल असो. लोक म्हणतात ते येईल खूप समजते. त्याला काय समजते, त्यानं सगळं असंच जमा केलं येड्या. त्यानं काय कष्ट केले काय. लोक धनवानाला बुद्धिवान समजून राहिले, मोठ्यानं बोलणाऱ्याचं लोक खरं समजतात. हो, एखाद्या श्रीमंताच्या घरचं लग्न असू द्या, मी खोटं बोलणार नाही, तुम्हाला पटेल माझं बोलणं. श्रीमंताच्या घरचं लग्न असू द्या, माणसं रांगा लावता, हो काम सांगा, काम सांगा, काम सांगा म्हणायला. ज्यानं कर्ज काढून पोरीचं लग्न केलं त्याला बिचारायला 10 चक्रा मारावं लागतं गावात. तेवढे वांगी चिर नाही बरं, तेवढे भाजीचं पाह नाही बरं, स्वयंपाकाकडे लक्ष असू द्या बरं. 1 महिना अगोदर हात जोडून सांगतो तो, तुम्ही थांबजा बरं, त्या दिवशी तुम्ही असले पाहिजे. असं आहे. माझी तर प्रार्थना आहे तुम्हाला, काय एखाद्या करोडपत्याच्या दारात आपली गाडी लावून त्याच्या घरी हुजरीगिरी करत बसतात. एखाद्या कष्टकराच्या, इज्जतदाराच्या, स्वाभिमानी शेतकऱ्याच्या, इमानदारीनं ज्यानं द्रव्य मिळवलं त्याच्या दारात गाडी लावा. आणि त्याच्या पोरीच्या लग्नात भाजीची बादली हातात घ्या, एखादा पदार्थ वाढायला घ्या, 5-7 10 पानं वाढा. आणि त्या पोरीच्या बापाला म्हणा, पाटील साहेब, मालक, भाऊ, जे काय काका तुमचं नातं असेल ते म्हणा, 10 पानं वाढले बरं पंक्तीला. काय सुंदर स्वयंपाक झाला, काय तुमची मुलगी सोन्यासारखी दिसते, सालंकृत कन्यादान झालं, वा वा वा.
पंक्तीला नपूर आली, कमी पडलं अन्न हे तुमच्या लक्षात आलं तरी 2-4 भाताची शीत घ्या आणि त्याला म्हणा पोटभर जेवलो. त्याच्या घरचे 2-4 कष्टाची भाताची शीत सुद्धा तुमचं अंतःकरण समाधानापर्यंत नेतील. लक्षात ठेवा. इकडे काय रांगा लावता, मजा राहिलेली नाही तिथे. धनवानाला जगात किंमत मिळते, मला तशी मिळत नाही. धनवान